हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 19 जुलैचा भाग पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज खूपच खतरनाक असा भाग दाखवलेला आहे. कारण प्रिया ही जेलमधून सुटलेली आहे आणि प्रियाने कसा प्लॅन केला आहे जो तुम्हाला शेवटी कळणार आहे. आपल्या प्रोमोमध्ये सुद्धा दाखवलेला आहे, कालपासूनच दाखवलेला आहे हा भाग. काल जो पसारा कल्पनाताई आवरत होत्या तो आवरत आहेत आणि ते पिठाचं पॉकेट आहे ते पण त्या आवरून ठेवत असतात आणि पुसून ठेवत असतात आणि मग त्याच्यावरची डेट एकदम त्यांच्या नजरेत पडते आणि मग त्या म्हणतात अरे देवा असं म्हणतात आणि मग त्याची डेट तर निघून गेली आहे असं म्हणतात. अर्जुनने असं कसं पीठ आणलं, सायलीने या पिठाचे लाडू खाल्ले की काय, सायलीने एक्सपायर झालेल्या पिठाचे लाडू खाल्ले हे अर्जुनला सांगायला हवं असं म्हणतात. आणि मग इकडे अर्जुन तर आधीच घाबरलेला असतो आणि सायली बाथरूममध्ये उलट्या करायला गेलेली असते आणि अर्जुन म्हणतो सायली काय होते, अश्विनला बोलवू का. सायली म्हणते सायली सायली म्हणून दरवाजा वाजवत असतो. सायली सायली म्हणून आवाज देत असतो पण सायली काही आवाज देत नसते आणि दरवाजाही करत नसते. आणि मग इकडून रूमचा दरवाजा वाजतो आणि मग येतात कल्पनाताई आणि अश्विन. कल्पनाताई म्हणतात अर्जुन आता मी किचन आवरत होते आणि किचन आवरत असताना हे मला पॉकेट सापडलं, याच्यावरची डेट एक्सपायर झाली आहे असं कल्पनाताई म्हणत असतात. अर्जुनला म्हणतात या पिठाचे लाडू तू करून सायलीला खाऊ घातले तर नाही आहेस ना असं कल्पनाताई म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो एक्सपायर असं म्हणतो आणि मग तो घाबरून सायली सायली म्हणून परत आवाज देत असतो आणि मग सायली ही बाथरूममधून आलेली असते. सायली एकदम दरवाजा उघडत नसते आणि एकदम बाहेर येते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, काय झालं, ठीक आहेस ना असं म्हणतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात सायली तुला काही होत तर नाही ना. तेव्हा अर्जुन म्हणतो ती उलट्या करत होती मम्मा, आत्ताच तिला ॲडमिट करू असं म्हणतो. मग अशी एक मिनिट असं अश्विन म्हणतो वहिनी तुला काही त्रास होत आहे का. सायली म्हणते मला काही त्रास होत नाही भाऊजी, तुम्ही सगळे का घाबरतात. अर्जुन म्हणतो माझं चुकलं, या पॉकेटवरची डेट एक्सपायर झाली आहे आणि त्याचे लाडू मी खायला घातले असं अर्जुन म्हणत असतो. ते डोहाळे पूर्ण करण्याच्या नादात मी काही बघितलेच नाही असं म्हणत असतो. आपण का बघत बसलो आहोत, चला काहीही चला आपण लगेच ॲडमिट करू असं म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते काहीही होत नसताना. अश्विन म्हणतो दादा तू थांबतोस का. वहिनी तुला काही वेगळं वाटतंय का, म्हणजे उचमळल्यासारखं मळमळ केल्यासारखं. तेव्हा सायली म्हणते भाऊजी मला काहीही होत नाही, मी अगदी बरी आहे. तेव्हा तू हॉस्पिटलला जाऊ आणि मग तिथे चेक करू असं अर्जुन म्हणत असतो. शू करून अश्विन शांत बसवत असतो. एकदम गप्प राहा, तिच्याकडे लक्ष ठेव रात्रभर, जर तिला काही त्रास झाला तर मला आवाज दे किंवा फोन कर असं अश्विन म्हणत असतो. कल्पनाताई म्हणतात पण अश्विन मी काय म्हणते आपण आधीच काळजी घ्यायला काय हरकत आहे. तेव्हा अश्विन म्हणतो शांत हो, शांत बस म्हणतो आणि मग अश्विन त्या पिठाच्या पाकिटावरची बेसनची डेट बघतो आणि म्हणतो अरे 1 दिवसच झाले पिठाची डेट संपून. अर्जुन 1 दिवस. तेव्हा अश्विन म्हणतो शुक करतून शांत बसवतो आणि मग अर्जुन अगदी नक्की. तेव्हा अश्विन म्हणतो चला आपण जाऊया, त्यांना आराम करू दे. तेव्हा कल्पनाताई म्हणतात काही झालं तर फोन कर असं म्हणतात आणि मग काही वेगळं वाटलं तर मला लगेच उठव असं अर्जुन म्हणतो आणि तो दरवाजा लावून घेत असतो. तेवढ्यात सायली जाऊन झोपते. तोपर्यंत तुला काही नक्की होत नाही आहे ना, तुला काही त्रास होत नाही ना असं अर्जुन म्हणत असतो. मग हे बघा मी अगदी व्यवस्थित आहे आणि मला जर तुम्ही जास्त प्रश्न विचारले ना तर मला मळमळ होईल असं सायली म्हणत असते. काही नाही झोप सॉरी असं अर्जुन म्हणतो आणि मग सायली झोपत असते. मग अर्जुन सुद्धा झोपत असतो आणि परत अर्जुन म्हणतो तुला काही होत असेल तर असं म्हणतो आणि मग सायली तोंडावरून पांघरून घेते आणि पटकन झोपून जाते, कारण तिला खूपच इरिटेड होत असतं. आणि मग दुसरा दिवस उजडतो. सुभेदारांच्या घरी रोजची तारांबळ, म्हणजे सगळेजण सकाळी नोकरीला जायचे म्हणजे की सगळ्यांची तारांबळ उडते. ऑफिसला चाललेले असतात अश्विन, अर्जुन आणि अस्मिता. आणि मग मग अश्विन म्हणतो वहिनी तू ठीक आहेस ना, तुला गाढ झोप लागली ना. तर सायली म्हणते हो भाऊजी मला अगदी गाढ झोप लागली असं म्हणते. आणि मग अस्मिता म्हणते मलाही डबा दे असं म्हणते. अर्जुन म्हणतो मलाही निघायचं आहे मम्मा, उशीर होतोय. तेव्हा असे सगळेजण गडबड करत असतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात अर्जुन 5 मिनिट, सकाळची खूप घाई असते रे असं म्हणतात. आणि मग अस्मिता जवळचं बाळ सायली घेत असते आणि कल्पनाताई सगळ्यांना डबे आणून देतात आणि मग कॉफीसुद्धा सगळेजण पित असतात. आणि अस्मिता पण म्हणते हा घे डबा असं म्हणते आणि मग बाय म्हणून सगळेजण ऑफिसला निघून जातात. आणि मग अस्मिता बाळाला घरी ठेवून जाते. मग कल्पनाताईला बाळाला घेऊन थांबलेली असते
तेव्हा तिघांना एकत्रच बाहेर पडायचे असते, म्हणजे सकाळी सकाळी खूप कसरतच आहे बघ आपली, असं म्हणते. मग सायली म्हणते, "हो हे आई कॉफी विमलताई आईसाठी कॉफी आणता का?" मग कल्पनाताई उठून सायलीजवळ जे बाळ असतं ते आपल्या मांडीवर घेत असतात आणि अस्मिताला जा म्हणतात, "मजा करा मजा करा" असं म्हणत असतात. तेवढ्यात सायलीचा फोन वाजतो आणि मग सायली जात असते. तेव्हा मी पण म्हणते, "थांबा मी आणून देते" असं विमल म्हणत असते आणि मग फोन आणते. सायलीला फोन देते. मग सायली कुसुमताईचा फोन आलेला असतो. "बोल कुसुमताई" असंच सायली म्हणते. तेव्हा आश्रमात मधुभाऊ आज मला सगळं काम समजावून सांगणार आहेत ना? "हो" असं म्हणते. "काय निघतेच आहे, मी घरीच आहे, 2 मिनिटात निघते" असं सायली म्हणत असते. "आई मला आश्रमात जाण्यासाठी निघावं लागेल, मधुभाऊ मला काम समजावून सांगणार आहेत" असं सायली कल्पनाला सांगत असते. "त्यामुळे मला घरी नाही थांबता येणार, तुम्ही गोलूकडे बघता ना?" तेव्हा कल्पनाताई म्हणतात, "अगं सगळ्याचं आता सगळं आटपलं आहे, आता आम्ही फक्त गोलूकडेच लक्ष देणार आहोत" आणि गोलू तयारच असतो खूपच. आणि मग सायलीसुद्धा आई येते म्हणून जाते. मग टाटा बाय बाय करत असतात सगळेजण. आणि मग प्रिया म्हणते, ती श्वेता मला भेटायला येणार होती, काय झालं? तिचा काहीच पत्ता नाही, ती का मला भेटायला येणार होती असं फेऱ्या मारत विचार करत असते. मला कसं कळेल की ती काय म्हणत आहे? आणि मग तेवढ्यात तिचा फोन येतो आणि मग श्वेताचा फोन असं म्हणते ती हवालदार येऊन आणि प्रियाला देत असते. प्रिया बोलते, "हॅलो श्वेता, अगं तू कुठे आहेस? इथे मूर्खासारखी तुझी वाट बघते आणि तू येणार होतीस, त्याचं काय झालं?" तेव्हा श्वेता म्हणते, "हो पण मला असं आश्रमातून नाही बाहेर पडता येणार जेलसाठी, आणि तसंही मी ते सगळ्यांचं कसं ऐकते, कसं आदर करते ते दाखवावे लागेल ना. मला सारखं सारखं काय सांगून कारण बाहेर पडू मी इथं, कारण इथं माझ्या आजूबाजूला सतत कोणी ना कोणी असतं, त्यामुळे मला फोन पण उचलता येत नाही. प्लीज मला सारखे कॉल्स करू नकोस, नाहीतर सगळ्यांचा विश्वास मिळवण्याच्या आधीच ना मी गमून बसेल." मग इकडे सायलीसुद्धा, "कसे आहात काका?" असे म्हणते आणि आश्रमात मधुभाऊ बरे आहात ना असे म्हणते. तेव्हा ठीक आहे. मग सायली म्हणते, "मधुभाऊ आणि हे येतच असतील, त्यांना जे काही लागणार आहे ते सगळं काही माहिती आपण देऊ" असं म्हणते. "मग तुम्ही हा घेणार ना?" तर असं सायली म्हणते. मधुभाऊ म्हणतात, "मग चालेल" असं म्हणतात. आणि मग सायली म्हणते, "बरं चहा घेणार का तुम्ही?" तेव्हा मधुभाऊ म्हणते, "माझ्यासाठी श्वेता चहा करते." तेव्हा सायली म्हणते, "मी आलेच तिला सांगून" असं म्हणते आणि मग ती जात असते. मग आता परत जेलमधून प्रिया म्हणते, "तू इथं आल्याशिवाय आपण प्लॅन कसं करणार, मला कसं कळणार?" तेव्हा श्वेता म्हणते, "मी तुमच्या वेळेनुसार नाही येऊ शकणार, मी माझ्या वेळेनुसार येईल" असं श्वेता म्हणत असते. तेव्हा प्रिया म्हणते, "या जेलची व्हिजिटिंग कार्ड ना 24 तास सुरू ठेवते, माझ्या हवे तसे, तेव्हा येऊन भेट." तेव्हा श्वेता म्हणते, "मग काय करायचं, इथे सगळ्यांना माझ्यावर संशय येऊ द्यायचा का?" असं म्हणते. आणि मग सायली तिच्याकडे हळूहळू येत असते व प्रिया म्हणते, "नाही, मी काहीतरी मार्ग काढते" असं म्हणते. "एक काम कर, तुला मी एक पत्ता पाठवते, तिथे येऊन भेट मला." तेव्हा श्वेता म्हणते, "काय, हे कसं जमवणार आहेस तू?" तेवढ्यात येते सायली आणि श्वेता असं जोरात हाक मारते तिला पाठीमागून. तेव्हा श्वेता फोनवर बोलत असते, खूप घाबरलेली असते. आणि मग प्रिया म्हणते, "सायली आली आहे का तिथे? फोन ठेव, लगेच फोन ठेव" असं म्हणते. आणि मग श्वेता पाठीमागे फिरून पाहते तर सायली आलेली असते. आणि मग आता श्वेता सायलीला म्हणते, "काय ताई?" असं म्हणते. तेव्हा सायली म्हणते, "चहा किती कप ठेवला आहेस?" तेव्हा श्वेता घाबरलेली असते, कारण तिला वाटलेलं ऐकलेलं आहे सायलीने, आणि "ठेवले आहे ना चहा" असं म्हणते. आणि मग "मला वाटलं की कामाच्या वेळी मी फोनवर बोलले ना, त्यामुळे तुम्ही चिडाल" असं सायलीला म्हणत असते. सायली म्हणते, "मी चिडले वगैरे नाही आहे, पण तुझ्या बरोबर आहे, कामाच्या वेळेला फोनवर बोलता कामा नये. पण तू कोणाशी बोलत होतीस फोनवर?" तेव्हा श्वेता म्हणते, "आईशी बोलत होते. सासरच्याने घराबाहेर काढले हे आईला सांगितलेले नाही आहे ना, उगाच तिच्या जीवाला घोर कशाला?" सायली म्हणते, "आणि कसली जमवाजमव करायची आहे?" असं म्हणत होतीस. तेव्हा श्वेता म्हणते, "ती म्हणजे आई धुण्या भांड्याचं काम करते ना, अजून आणि काम करून ते आधीच थकते, तेव्हा तिला म्हणत होते की कसं जमवणार आहेस तू?" तेव्हा सायली म्हणते, माझा जीव ना तुझ्यासाठी खूप तुटतो ग श्वेता. सायली खूप हळवी आहे, त्यामुळे सायलीचा जीव लगेच सायलीला कोणाची पण माया येत असते. तुझा सासरी छळ आणि माहेरी पोटापाण्याची हाल असं बघून तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं ठीक होणार. तोपर्यंत ह्याच घराला तू स्वतःचं घर समजून राहा. तू
श्वेता म्हणते तुम्ही बसा ना, मधुभाऊंपाशी मी चहा घेऊन येते असं म्हणते. आणि मग ती सुटकेचा श्वास घेते, कारण तिला खूप घाबरलेली असते. तिला वाटत असते की सायलीने मला पकडलं आहे. तर आता ती मेसेज करते प्रियाला, सायली आली होती पण मी तिला काही कळलं नाही, मला पत्ता पाठव, मी तिथे येऊन भेटते असं श्वेताने त्या प्रियाला म्हणजे त्या हवालदारच्या फोनवर प्रियाला मेसेज केलेला असतो. मग ती हवालदार येते आणि ती प्रियाला म्हणते तुझ्यासाठी मेसेज आलाय बघ, असं त्याबद्दल मग मोबाईल देते. आणि मग ती प्रिया मेसेज वाचते आणि म्हणते ताई अजून एक काम करणार का, सचिनला कॉल कर आणि त्याला सांग मला भेटायला यायला सांग. तेव्हा ती हवालदार म्हणते मला पैसे देणारे सचिन साहेबच आहेत, मी एवढं तर त्यांच्यासाठी करूच शकते असं म्हणते आणि लावते फोन असं म्हणत असते. तेव्हा आणि मग परत सुभेदार यांच्या घरीचा सीन दाखवलेला आहे. हे गोलूला घेऊन बसलेले असतात, म्हणजे स्मितला घेऊन खाऊ घालत असतात. हा घास आजीचा, हा घास आजोबाचा असं म्हणून खाऊ घालत असतात. विमलताईने स्मितला धरलेलं असतं आणि मग कल्पनाताई खाऊ घालत असतात. आणि एकदमच गोलू रडायला लागतो आणि मग कल्पनाताई म्हणतात शहाणा बाळ, शहाणा बाळ, का रडतोय, का रडतोय असं म्हणत असतात. आणि मग दोघी त्याला समजावत असतात, पण तो काही समजतच नाही, खूप रडत असतो. काय ग शांतच होत नाही आहे, अजिबात शांत होत नाही आहे, त्याला त्याच्या आईची आठवण येत असेल असं म्हणतात. तेव्हा विमलताई म्हणतात आईशिवाय राहण्याची सवय नाही ना म्हणून रडते, नंतर होईल त्याला सवय हळूहळू वहिनी, मी त्याला जरा बाहेर घेऊन जाऊ का, म्हणजे तो गप्प बसेल असं कल्पनाताईला विमल म्हणते. तेव्हा कल्पना शांत झाला की सांग, मग मी त्याला खायला घालायला येते असं कल्पनाताई म्हणतात. मग विमलताई हो असं म्हणतात. आणि मग ज्याची भीती होती ना तेच झालं, म्हणून मी अस्मिताला सांगत होते की नोकरी करू नकोस म्हणून. तेवढ्यात मग फोन येतो अस्मिताचा आणि फोन आलेला असतो. तर अस्मिता म्हणते हॅलो मम्मा, बोल ग काय झालं, गोलूने काही खाल्लं का. तेव्हा कल्पनाताई म्हणतात हो खाल्लं ना, पण सांगतात की तो मस्त आहे आणि त्यांनी खाल्लं असं सांगतात. आणि तू कामामध्ये लक्ष दे, काही चिंता करू नकोस असं म्हणतात. मग अस्मिता म्हणते ठेवते फोन असं म्हणते आणि फोन ठेवते. मग कल्पनाताईला विमलताई म्हणतात वहिनी हे बघा गोलू शांत झालाय. कल्पनाताई म्हणतात त्यात माझं नशीब, नाहीतर मी अस्मिताशी खोटं बोलले असं झालं असतं, तो शांत झाला नसेल तर मला एकदा बोलून घ्यावं लागलं असतं. विमल म्हणते वहिनी असं म्हणते. आणि तेवढ्यात आता वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. अर्जुन, चैतन्य, मधुभाऊंना भेटायला आलेले असतात. मग ती जी प्रोसेस सुरू आहे ना, त्या प्रोसेससाठी काय काय लागणार आहे ते सुरू असतं. कोणाचा ID कार्ड, कोणाचा आधार कार्ड, कोणाचं पॅन कार्ड असेल तर द्या असं म्हणतात. मग अर्जुन म्हणतो आणि मग त्या मुलीकडे बघतो आणि ही मुलगी कोण आहे, इथे कधी पाहिले नाही आहे, नवीन आली आहे का असं म्हणत असतो. मग ते दुसरे आजोबा म्हणतात रस्त्याच्या कडेला रडत बसली होती. मग चैतन्य म्हणतो रस्त्याच्या कडेला रडत बसली होती आणि तिला विमलने घरी घेऊन आलं आहे. मग चैतन्य म्हणतो नाव काय आहे तिचं. मग सायली म्हणते तिचं नाव अंकिता आहे. मग अर्जुन म्हणतो अंकिता बाळा इकडे ये, तू कुठून आली आहेस. मग ती मुलगी म्हणते मी पारगावहून आले, माझे आई वडील लहान असतानाच गेले, म्हणून माझे काका त्यांच्या घरी घेऊन गेले होते, पण त्यांनी मला खूप त्रास दिला, मला खूप मारलं, म्हणून मी तिथून पळून आले. अर्जुन म्हणतो टेन्शन घेऊ नकोस, तुला आता इथे कोणीही त्रास देणार नाही. बरं मला सांग तुझ्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत का, की ते सगळे आधार कार्ड डॉक्युमेंट्स तुझ्या काकाकडे आहेत का तुझ्याकडे आहेत. ती मुलगी म्हणते माझ्या काकाने माझ्याकडे काहीच काढलेलं नाही, माझ्या काकांचं काहीच बनवलेलं नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे, तयार करत नाही, आपण नवीन प्रोसेस करून नवीन तयार करून घेऊ. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बरं ऐक, वात्सल्य आश्रमात आल्यावर रजिस्टर करायची लवकरात लवकर प्रोसेस सुरू करा. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ इथल्या मुलांची माहिती मला नीट सांगा, शिवाय त्यांच्या वस्तू कोणत्या आहेत ते पण दाखवा, त्यातल्या वस्तू आपण लिहून रजिस्टर करून ठेवूत असं म्हणत असते. आणि मग रजिस्टर केले की कुणाच्या लक्षात राहते असं सायली म्हणत असते. आणि मग तेवढ्यात येते श्वेता चहा घेऊन आणि मग सगळेजण चहा पित असतात. श्वेता लक्ष देऊन ऐकत असते की काय त्यांचं आहे, काय चाललं आहे, कारण तिला सगळं काही लक्ष देऊन ती माहिती प्रियाला सांगायची असते. मग आता सचिन आलेला असतो. सचिन प्रियाला भेटायला जेलमध्ये आलेला असतो आणि सचिन म्हणतो मला जरा टेन्शनच आलं आहे असं सचिन प्रियाला म्हणत असतो. सचिन म्हणतो तू आजारपणाचं नाटक करून जेलमधून बाहेर पडलीस आणि कोणाला संशय आला तर,
मी काय करतो त्यापेक्षा तू इथेच राहा, जे करायचं आहे ना ते इथूनच करत राहा असं म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, श्वेताला जेलच्या वेळेनुसार मला भेटायला येणं शक्य नाही आणि आम्ही भेटलो नाही तर सगळी माहिती मला कशी मिळणार? मी जर हॉस्पिटलमध्ये असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या नाही का होणार, असं प्रिया म्हणत असते. आणि मग आता इकडे मधुभाऊ, सायली आणि चैतन्य ते रजिस्टर चेक करत असतात आणि मधुभाऊ वस्तू काढून देत असतात आणि सर्वांचे गाठोडे काढून देत असतात. आता एकाचं गाठोडं आणि मग त्या गाठोड्यातल्या वस्तू ह्या रजिस्टर करून घेत असतात आणि श्वेता हे सगळं लक्ष देऊन ऐकत असते आणि पाहत असते, कारण श्वेताला तिकडे म्हणजे प्रियाला माहिती द्यायची असते ना, म्हणून. मधुभाऊ म्हणतात, हे बघा, हे बँक अकाउंट वगैरे मला काहीच माहीत नव्हतं, पण आता मला मात्र माझी खात्री पटली. माझा आश्रम योग्य माणसाच्या हातात जातोय आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा माझी सायली आश्रम जास्त व्यवस्थित सांभाळेल. आणि जावई बापू, तुम्ही मदतीसाठी तर आहातच ना तिच्या पाठीशी, असं म्हणते. मग अर्जुन म्हणतो, यू आर राईट, असं म्हणतो. आणि अर्जुन मग आता जेलमध्ये सचिन म्हणतो, ती लेडी कॉन्स्टेबल तर आपल्या खिशात आहे ना. पण प्रिया म्हणते, तेच आधी सगळं ठीक होतं, पण आता प्लॅन खूप मोठा आहे. हे फक्त निरोप पोचवून वर्क नाही होणार. आणि हे असं सोड रे, मला तर वाटतं की हे नागराज अंकलने सुद्धा असंच काहीतरी करून जेलमधून बाहेर पडायला हवं, तरच आपण सगळे भेटून प्लॅन प्रूफ करू शकतो. तेव्हा सचिन म्हणतो, आपला प्रूफ करायचा असेल तर मला मान्य आहे की अर्जुन आणि सायलीला अजिबात संशय येता कामा नाही. प्रिया म्हणते, त्यासाठी मला सतत तुमच्यावर लक्ष ठेवायला लागायला हवं. तेव्हा काहीतरी बंद करून नाही बसू शकत. तुम्ही सगळे नीट पार पाडत आहात ना. तेव्हा सचिन म्हणतो, प्रिया जरा जास्त बोलतेस, तुला काय वाटतं तू एकटीच शहाणी आहेस आणि दुसरे सगळे काय बेअक्कल आहेत का? आणि मग मी राकेश नाही आहे वाटेल ते ऐकून घ्यायला, असं सचिन रागात म्हणत असतो. मग आता परत वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. श्वेता जी असते ती कप उचलत असते, चहा दिलेले. आणि मग हे चैतन्य पाहतो आणि चैतन्य म्हणतो, तू श्वेता ना? तेव्हा ती श्वेता हो असं म्हणते. आपण याआधी कधी भेटलोय का, असं चैतन्य म्हणत असतो. तेव्हा ती श्वेता म्हणते, नाही असं म्हणत असते. आणि मग ती श्वेता म्हणते, पहिल्यांदाच भेटलोय. आणि मग ती कप घेत असते आणि मग चैतन्य मनातल्या मनात विचार करतो, या परफ्यूमचा वास मला ओळखीचा का वाटतोय? आश्रमातल्या मुलींनी परफ्यूम का लावला असेल, काय माहिती, मला असं का वाटलं, असं चैतन्य म्हणतो. आणि मग ही प्रोसेस सुरू असते. असं मग अर्जुन म्हणतो, उद्या आपण लीगल प्रोसेस सुरू करतोय. सायली म्हणते, आणि मधुभाऊ, इथून पुढे आपल्या आश्रमात कोणीही व्यक्ती आली की त्या व्यक्तीकडं हा फॉर्म भरून घ्यायचा, कारण आपल्याकडे नोंद राहील आपल्याकडे कोण आलं याचा. आणि मला काही सांगायला विसरू नका मधुभाऊ, असं सायली म्हणत असते. तेव्हा इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा रेकॉर्ड असायला हवा. सायली आपल्याकडे आली होती तेव्हा कोणतंही रेकॉर्ड नव्हता आपल्याकडे, असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणून किती गोंधळ मोठा उडाला हे माहिती आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ही माझ्याकडनं चूकच झाली बघा. तेव्हा सायली म्हणते, हे शिवाय मधुभाऊ, उद्या मी येईन तेव्हा इथल्या सगळ्या वस्तूंची नोंद करून ठेवूया. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, साऊ, किती आणि काय काय करशील तू, आणि पोटातल्या बाळाचा विचार तर कर बघू, असं म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ, मी बाळाची काळजी घेते, पण हे काम करणं सुद्धा महत्त्वाचंच आहे ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो म्हणतात. आणि मग अर्जुन म्हणतो, आम्ही निघतो, डॉक्युमेंट्स उद्या लागतील, त्याच्यावर तुमच्या सह्या लागतील. तेव्हा श्वेता म्हणते, म्हणजे सायली प्रेग्नेंट आहे हे प्रियाला माहीतच नसणार, मला हे प्रियाला सांगावं लागणार, असं म्हणते. कारण आता श्वेताला सगळे खबर इकडची तिकडे करायला प्रियाने सांगितलेलं असतं. मग सायली जाते, त्यावेळेस श्वेतासुद्धा निघते. आणि मग सायली जाते म्हणून मधुभाऊ गाठोडं बांधून ठेवत असतात. आणि मग आता परत जेलमध्ये प्रिया आणि सचिनचा सीन दाखवलेला आहे. सचिन म्हणतो, प्रिया, हे तुला कमी लेखत नाही आहे. राकेश कधीही माती खाऊ शकतो हे तर मान्य करतोस ना. हे बघ, महिपतसुद्धा आपल्याला मदत करायला तयार आहे. मग आपला प्लॅन सक्सेस व्हायला हवा ना. मग कोण उरतं, तू आणि मी. मग ह्यासाठी जेलमधून बाहेर पडायला हवं ना. तेव्हा सचिन म्हणतो, ठीक आहे, मग मी
मुद्दा सोडून तू वेगळंच भलतंच बोलत आहेस, असं प्रिया म्हणत असते. हे मी तुला काल जे गोष्टी मॅनेज करायला सांगितल्या होत्या त्या केल्यास का? सचिन म्हणतो, हो, तुला चेक करणारा डॉक्टर मॅनेज झाला आहे. आणि अजून एक म्हणतो आणि तो एक खिशातून एक बाटली काढून प्रियाच्या हातात देतो आणि ती हे औषध. मग ती प्रिया बाटली हातात घेते आणि सचिन म्हणतो, हे घेतल्यावर फक्त तुला त्रास होईल, तुझ्या पोटातल्या बाळाला काहीही होणार नाही. प्रिया म्हणते, आता बाकी सगळं माझ्यावर सोड, तू जा, असं म्हणते. आणि मग सचिन ऑल द बेस्ट असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. हो, आता हॉस्पिटलमध्ये भेटू असं म्हणते. सचिन म्हणतो बाय म्हणतो आणि मग सचिन तिथून निघून जातो. मग प्रिया सचिन गेल्या गेल्या त्या बाटलीकडे पाहत बसते आणि म्हणते, अतिशय क्रूरपणे दाखवलेलं आहे, या औषधाच्या मदतीने या पिंजऱ्यातून कशी बाहेर निघते ते बघच आता, असं म्हणते. आणि या बाटलीचे झाकण काढते आणि ती बाटली तोंडाला लावते आणि पिऊन टाकते. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. आणि मग आता प्रिया म्हणते, आई ग म्हणून तिच्या पोटात दुखत असतं, ती खूप विवळत असते. असं म्हणून ती हॉस्पिटलमध्ये जाते. मग सुभेदारांच्या घरी चैतन्य येतो आणि म्हणतो, प्रिया जेलमधून बाहेर पडली आहे, हे असं घरी येऊन सांगतो. अर्जुन, सायली आणि कल्पनाताई असतात. आणि मग आता प्रियाला स्ट्रक्चरवर ठेवून दवाखान्यात आणलेलं असतं आणि प्रियाला आणलेलं हे सचिन बघतो आणि हे सायली आणि घरी येऊन सांगतो. मग सायली म्हणते, पुन्हा एकदा आजारपणाचा ढोंग करून ती जेलमधून बाहेर पडली आहे, कारण तिथे हॉस्पिटलमध्ये हवं तसं वागण्याची मुभा असणार. तेव्हा श्वेता ही प्रियाला भेटायला गेलेली असते आणि प्रियाला म्हणते, काय झालंय तुझ्या मनात, काय चाललंय, असं ती श्वेता प्रियाला म्हणत असते. तेव्हा प्रिया म्हणते, पहिला वार सायली आणि अर्जुनवर करायचा, पण तो कसा, कधी आणि कुठे हे मी तुला कळवेन, असं प्रिया त्या श्वेताला सांगत असते. आणि आता सायलीकडेच टेन्शन आलेलं असतं. आणि तेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.